नमस्कार, वीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण उपमा तयार करूया। उपमा किंवा उपीट पण म्हणू शकता तुम्ही त्याला, काही म्हणतो आपण, उपमा पण म्हणतो, उपीट पण म्हणतो। तर इथे बघा मी पॅनमध्ये तूप टाकलंय आणि मी उपमामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे, पण चांगले भाजून टाकणार आहे। तर बघा गॅस बारीकच आहे माझा आणि चांगले मी शेंगदाणे असे व्यवस्थित परतून घेते। शेंगदाणे अगदी तोंड उघडेपर्यंत परतून घ्यायचे, पण गॅस फास्ट नाही करायचा, नाहीतर मग ते काळे पडतात। आता बघा मी किती बारीक गॅसवर व्यवस्थित शेंगदाणे भाजते, पण कलर पण नाही चेंज झालाय। त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवून शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे चांगले फुटलेत असे। त्याच्यामुळे मी आता काढते त्यांना आणि याच तुपात मी थोडंसं तूप वाढवणार आहे आणि रवा भाजून घेणार आहे। उपमासाठी रवा सुखा भाजला तरी सुद्धा चालतो, पण आता इथे मी तूप टाकलेलंच होतं पॅनमध्ये, तर म्हटलं ह्याच्यातच रवा आपण थोडा भाजून घेऊया। तर इथे बघा मी रवा टाकलाय पॅनमध्ये आणि चांगला असा रवा व्यवस्थित भाजून घेतलाय मी। कुठची रव्याची गोष्ट, शिरा असू दे, उपमा असू देत, करंजा असू देत, रवा चांगला भाजूनच घ्यायचा, नाहीतर मग पोट बिघडण्याची शक्यता असते। थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी रव्याला परतून घेणार आहे चांगलं असं व्यवस्थित। तुम्ही तेलात बनवलात तरी सुद्धा चालतंय, तुपातच बनवायला पाहिजे असं काही नाहीये। जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता, तेलावर पण परतू शकता, असं काही नाही की नेहमीच तुपात करते, तेलात सुद्धा मी उपमा तयार करते। तर रवा आपला असा मस्तपैकी भाजून झालाय। परत मी थोडंसं पॅनमध्ये बघा तूप वाढवलंय आणि फोडणीमध्ये मी मोहरी टाकली आहे, जिरं टाकलंय, चांगलं तडतडू दिलंय त्याला आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलाय आणि तोही व्यवस्थित असं परतून घेतल्यावर थोडासा हिंग टाकलाय मी याच्यामध्ये आणि तोही आपण छान असा हिंग परतून घेऊया फोडणीमध्ये। आणि त्यानंतर आपण कांदा आणि ओली मिरची टाकूया। तर इथे आपण हिंग पण टाकून घेतलाय, तर मी आता टाकणार आहे कांदा ह्याच्यामध्ये आणि नंतर टाकणार आहे ओली मिरची आणि हा कांदा चांगला अगदी लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा। एकदम सॉफ्ट झाला पाहिजे, पण दिसायला असं काळपट वगैरे होता कामा नये, कारण आपण उपमा तयार करतोय। तर पांढऱ्या उपम्यामध्ये जर काळा कांदा झाला तर ते चांगलं नाही दिसणार आहे। त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा। आता बघा इथे मी ओली मिरची टाकली, ती छान अशी परतून घेते। बारीक गॅसवर कांदा ना व्यवस्थित असा शिजला जातो, नरम होतो। आता मी इथे टोमॅटो टाकलाय थोडासा त्याच्यामध्ये, तोही छान असा परतून घेते मी। आणि त्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। तुम्हाला आवडत असेल तर हळद टाका, नाही टाकली तरी चालते, उपमा तसाही पांढराच असतो, पण मी थोडीशी हळद टाकली आहे। इथे बघा मी मीठ टाकते चवीपुरतं आणि थोडीशी हळद टाकते आणि ती छान अशी फोडणीमध्ये परतून घेते। आणि कांदा पण थोडासा मीठ टाकल्यावर नरम होतो, टोमॅटो सुद्धा एकदम नरम होतो, त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकले। थोडीशी आपण हळद टाकून घेऊया आणि ही जी फोडणी आहे ती चांगली परतून घ्यायची, मग उपमा पण छान लागतो चवीला। तर आता आपण बघा फोडणीमध्ये रवा पण टाकणार आहोत, चांगला जो भाजून ठेवलाय तोही थोडासा परत या तुपामध्ये आणि या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा। आणि मी हा जो उपमा आहे ना, तो गॅरेजवर आमच्या 2 मुलं आहेत, तर अचानक संध्याकाळची वगैरे भूक लागते ना त्यांना, तर घरी मी बनवलेला। माझ्या मुलाने असं फोन करून सांगितलं 2 प्लेट उपमा बनव म्हणून, तर मी उपमा बनवला तो इथे। आणि मी ह्याच्यात साखर नाही वापरली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर साखर तुम्ही टाकू शकता, पण मुलं असतात त्यांना थोडं तिखट आवडतं खायला, त्याच्यामुळे मी ह्याच्यात साखर नाही टाकली। तर बघा आपण फोडणीमध्ये रवा सुद्धा चांगला परतून घेतलाय आणि इथे मी बघा 1.5 वाटी रवा घेतलाय। तर माझं जे पाणी आहे ते मोजलेलं आहे, मी 3 वाट्या पाणी टाकलंय ह्याच्यामध्ये आणि शेंगदाणे आपण जे भाजून घेतलेले होते ना ते पण टाकलेत आणि तेही छान असे परतून घेतलेत। तर माझं मी पाणी इथे तुम्हाला सांगितलंय, तर पाणी तुम्ही हळूहळू थोडं थोडं टाकलात तरी चालतंय आणि थोडं कमी जास्त पण लागू शकतं तुम्हाला पाणी।
आणि पाणी हे मी गरम करूनच टाकलं आहे, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं नाही आहे. आणि इथे बघा व्यवस्थित पाणीसुद्धा मी मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. तर इथे बघा आपण असा उपमा झाकून पण थोडा वेळ ठेवला आणि रव्याला चांगलं फुलू दिलं आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे. कारण जर उपमा झाकून ठेवला ना आपण पाणी टाकून तर चांगला फुलतो असा, आणि नंतरच कोथिंबीर टाकायची त्याच्यात. तर मी ह्याला थोडा वेळ झाकून ठेवलेलं आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे. आणि इथे असा आपला मस्तपैकी गरमागरम उपमा तयार झालेला आहे. तसंही मला संध्याकाळचं वगैरे असं काहीतरी करावं लागतंच, कारण मुलं लहान लहान आहेत, त्यांना गॅरेजवरच्या मुलांना द्यावंच लागतं, असं काही नाही, काही चहा वगैरे बनवून. तर इथे बघा असा आपला उपमा तयार झालेला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये घेऊया आणि तुम्ही पण सगळे या खायला. तर असा उपमा तुम्ही नक्की तयार करा. बघा किती छान दिसतोय तो आणि एकदम खमंग झालेला आणि घरात पूर्ण वास दरवळत होता आमच्या. तर इथे असा आपला उपमा तयार. धन्यवाद.